नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आपण बघणार आहोत की काव्य आता देशमुखांच्या घरात एंट्री करत आहे. पण ती कशी एंट्री करणार आहे याची सुरुवात आपण आता करूयात. बघा इकडे नंदिनी भाजी निवडत असते आणि तिला फोन येतो आणि ती फोन बघते तर काय पसारेवाला म्हणजे जीवाचा फोन असतो आणि तिला खूप आनंद झालेला असतो. पण बघा आता तिच्या आनंदावर लगेच विरजण पडतं. लगेच तिला काव्य आणि जीवाचे फोटो आठवतात आणि ते आठवून ती परत नाराज होते आणि तो फोन काही रिसीव करत नाही. आणि बघा प्रेक्षकांनो, हिने फोन नाही रिसीव केला म्हणून जीवा परत फोन करतो आणि इकडे ही नंदिनी काय करते, फोन कट करून देते. आणि इकडे जीवा परेशान होऊन जातो आणि तो म्हणतो की चकाचक बाई, फोन का नाही उचलत आहे माझा. तो म्हणतो की असं झालं तर कसं चालेल, माझं म्हणणं जर तिच्या कानावरच पडलं नाही तर कसं होईल. तिच्या मनातल्या कालच्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाही. इकडे जीवा म्हणतो की नाही नाही नाही, मला काहीतरी करायलाच हवं. बघा इकडे तो विचार करत असतो की काय करू आणि त्याला अचानक आठवतं. आता बघा काय करतो ते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवाने आरुषीला फोन केलेला असतो. ती आरुषी फोन घेऊन येते आणि म्हणते की हा हा हा, इथेच आहे ताई. आणि म्हणते की ताई बोल ना ग जीवा, जिजूशी त्याला बोलायचं आहे तुझ्याशी. इकडे नंदिनी आरुषीला म्हणते की अभ्यास नाहीये का तुला. आणि इकडे आरुषी म्हणते की तेच तर करायला जाते. आणि हा तिला आठवतं, ती फोन घेते आणि म्हणते की जिजू एक काम करते, मी फोन स्पीकरवर ठेवते, तू बोलून घे, तुला काय बोलायचं आहे ते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ही आरुषी ना थोडी खोडकरच दिसते. तिने काय केलं, फोन स्पीकरवर ठेवला आणि ती गुपचूप बाहेरून सगळं बोलणं ऐकते बरं का. बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवा म्हणतो की हाय नंदिनी. आणि जीवाचा आवाज ऐकल्यावर इकडे नंदिनीला खूप रडायला येतं. जीवा विचारतो कशी आहेस तू. आणि जीवा म्हणतो की हे बघ, स्वतःला कामात गुंतवून गुंता सुटणार नाहीयेत ग. नंदिनी म्हणते की गुंता सुटला आहे. जीवा म्हणतो की असं तुला वाटतंय, पण पण माझं काय, मी आत्ता कुठे जिथे गुंतायला हवं तिथे गुंतत चाललो होतो. जीवा म्हणतो की हे गुंतणं मला आवडू लागलं होतं. बघा प्रेक्षकांनो, इकडे नंदिनी तर त्याचं बोलणं ऐकतच असते आणि त्याचबरोबर ती भाजी पण निवडत असते. जिकडे जीवा म्हणतो की जग सुंदर वाटायला लागलं होतं अगं. इकडे जीवा म्हणतो की अगं, गोड स्वप्नात हरवताना असं कोणीतरी खडबडून जाग करावं असं असं झालंय तसं माझं. तुझ्यामुळे मला आता नात्यांची, स्वप्नांची, आयुष्याची क्लॅरिटी यायला लागली होती. जीवा म्हणतो की नंदिनी, तुझा हात धरून हा पसारावाला आवरायला आणि सावरायलाही लागला होता अगं. आणि बघा इकडे जीवा म्हणतो की तुझ्याशी बोलत असताना ना असं छान सुचायला लागलं ग मला. बघा प्रेक्षकांनो, त्याचबरोबर ही नंदिनी फोन कट करायला लागते आणि जीवा म्हणतो की सॉरी ऐक ना, तुला जर त्रास होत असेल ना तर आपण या विषयावर नको बोलायला. जीवा म्हणतो की एक गोष्ट ना मी तुला खरेपणाने सांगतो की तू नाही येस तर खूप शांत शांत वाटतंय ग घर मला. जीवा म्हणतो की तुला माहितीये ना ग, मला इतकी शांततेची सवय नाहीये ग. हा जीवा म्हणतो की मला ना तुझी सतत बडबड ऐकायची आहे, नॉनस्टॉप बडबड. जीवा रडत असतो प्रेक्षकांनो आणि म्हणतो की तुझा ना फ्रीचा टॉक टाइम हवा आहेत ग मला. आणि इकडे नंदिनी सुद्धा रडत असते. आणि बघा प्रेक्षकांनो, ही त्याच्या आवाजात मग्न होते, तेवढ्या शिट्टी वाजते आणि डचकते. आणि इकडे नंदिनी म्हणते की मी फोन कट करते, बाय. तेवढ्या तिकडे जीवा म्हणतो की नाही नाही नंदिनी प्लीज फोन नको ठेवूस. हे बघ तुला हे सगळं ऐकायचं नाहीयेत ना, आपण हे नको बोलूयात, नको बोलूयात. इकडे जीवा विचारतो आज काय जेवायला काय बनवलेस, खिचडी की वरण भात. जीवा म्हणतो की तुझ्या हातचं वरण भात खूप मिस करतोय यार, खूप मिस करतोय. बघा प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीला सुद्धा रडायला येतं. जीवा म्हणतो की तू एक काम कर ना, तू माझ्यासाठी वरण भात घेऊन येशील, रुसून बस माझ्यावर आणि अजिबात बोलू नकोस माझ्याशी. मी माझी ट्रिक वापरेल, जीवाची ट्रिक. मी जे करेल ते लहान मूल रुसल्यावर प्रत्येक आई करते. बघा इकडे जीवा म्हणतो की एक घास आईचा, एक घास बाबांचा. आणि बघा प्रेक्षकांनो, ही आरुषी बाहेर उभं राहून सगळं ऐकत असते. आणि एक घास जीवाचा. बघा प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीचं रडणं सुद्धा काही थांबत नाही. तिला सुद्धा जीवाची आठवण येतच असते, पण काय करणार ना आता, ती सुद्धा बिचारी खूप म्हणजे खूप रडते. आणि बघा प्रेक्षकांनो, ती पुढचं काहीच ऐकत नाही, फोन कट करते आणि रडत बसते. इकडे जीवाला कळतं की नंदिनीने फोन कट केलेला आहे. तो बिचारा सुद्धा खचून जातो आणि रडत बसतो. बघा प्रेक्षकांनो, दोघांची अवस्था ही अशीच झालेली आहे.
आणि बघा इकडे आरुषीला सुद्धा या दोघांबद्दल वाईट वाटत असतं. ती सुद्धा बाहेर उभं राहून रडत असते. इकडे जीवा खूप अस्वस्थ झालेला आहे. तर म्हणतो नंदिनी प्लीज परत ये ना यार, प्लीज तू प्रेम आहेस माझं. इकडे जीवा म्हणतो की मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. इकडे जीवा म्हणतो की देवा प्लीज प्लीज नंदिनीला परत पाठव. बघा इकडे नंदिनी सुद्धा रडत असते. इकडे जीवा देवाजवळ प्रार्थना करत असतो की त्याची नंदिनी परत त्याच्या जवळ यावी म्हणून. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आपण बघतो रम्या दरवाजा लावते आणि म्हणते की बाप रे आई, तुला सांगते की एका सेकंदासाठी माझं हार्टबीट स्किप झालं होतं. खरंच वाटलं होतं पार्थ ते जीवाला माफ केलं की काय. इकडे वसुधा आत्या हसतात आणि म्हणतात की हे शक्य नाहीये रम्या, कारण विश्वासघाताच्या नात्यांमध्ये आगीची आहुती पडली आहे. पार्थच्या मनामध्ये आता जी आग लागली ना ती कोणीही कधीच विझवू शकणार नाही. इकडे वसु आत्या म्हणतात की आपण आता एकच काम करायचं रम्या, ही आग सतत धुमसत ठेवायची. आणि म्हणूनच मी आज मीडियाला फोन केला होता. आणि बघा इकडे रम्याला आनंद होतो आणि ती तिच्या आईला बिलगते आणि म्हणते की हे काम अगदी तू करेक्ट केलं आईस. आणि इकडे रम्या म्हणते की खरंच तुला सांगू, तुझे कॉन्टॅक्ट ना खरंच खूप उपयोगी पडलेस आपल्या. आणि वसु आत्या म्हणतात की फक्त माझेच नाही रम्या, तुझे बाबांचे सुद्धा खूप कॉन्टॅक्ट उपयोगी पडलेत. आणि रम्या बाबांच्या फोटोंकडे बघते आणि म्हणते की बाबांचे. वसु आत्या म्हणतात की रम्या म्हणते की म्हणजे. इकडे वसु आत्या तिथे फोटो जवळ उभे राहतात आणि म्हणतात की रम्या तुझे बाबा ना एका समितीला पाठिंबा देत होते. ही रम्या म्हणते की कुठल्या समितीला ग. वसु आत्या म्हणतात की संस्कृती रक्षक समिती. इकडे वसु आत्या म्हणतात की त्या समिती सोबत काम करता करता त्यांनी अनेक लोकांना समज दिली. कित्येक लोकांचे संसार उजडता वाचवलेत. जेव्हा मुली नसता फायदा घेऊन वागायच्यात ना, जिथे जिथे कुठे समाजाविरुद्ध गोष्टी घडायच्या तिथे तिथे तुझे बाबा या समिती बरोबर मोर्चा घेऊन जायचेत आणि त्या लोकांना वठणीवर आणायचे, कान धरायचे त्या लोकांचे आणि त्यांना चांगल्या विचाराने वागायची समजही द्यायचेत. आज त्याच समितीच्या बायकांना मी आपल्या घरातले व्हिडिओ पाठवलेत रम्या, आणि त्यांना मोहितेंच्या घरी देखील पाठवलं. बघा हा कारनामा वसु आत्यांचाच होता हे तर आपल्याला माहीतच होतं प्रेक्षकांनो, पण तो कशा प्रकारे बाहेर आला हे त्यांनी आज सांगितलेलं आहे. आणि बघा आई रम्या म्हणते की व्हॉट आई, काय सांगतेस तू. या समितीच्या बायका घरी गेल्या म्हणजे त्यांनी काव्याच्या तोंडाला काळं फासलेलं असणार, हो ना. बघा इकडे वसु आत्या म्हणतात की मला नाही वाटत. रम्या म्हणते की का. इकडे वसु आत्या बरोबर गेस करतात आणि म्हणतात की ती नंदिनी मध्ये आली असेल ना त्या काव्याला वाचवायला, जसा इथे पार्थ आला जीवाला वाचवायला. इकडे रम्या त्याचं नाटक करून दाखवते की देशमुखांची अब्रू चव्हाट्याला येऊ नको म्हणून मी असं केलं. रम्या चिडते आणि म्हणते की काय गरज होती याला. रम्या म्हणते की त्याला एकदा म्हणावं सोशल मीडिया उघड आणि बघ. त्या दोघांचे मीम्स करायला सुद्धा सुरुवात केली आहेत लोकांनी. ही रम्या म्हणते कधी कधी ना कळतच नाही की हा कुठल्या जगात वावरत असतो ते. वसु आत्या म्हणतात की रम्या, लोकांनी या लोकांवर कितीही चिखलफेक केली ना तरीही नंदिनी आणि पार्थ आपला मोठेपणा कधीच सोडणार नाही. ही रम्या म्हणते की मग आपण काय करायचं आई. ही वसु आत्या म्हणते की आता आपण वाट बघायची. वसु आत्या म्हणतात की हे दोघं जण काय निर्णय घेतात ना याची वाट बघायची, की ही दोघं जो काही निर्णय घेतील त्यावरून आपल्याला आपले पुढचे प्लॅन्स आखायचेत. बघा प्रेक्षकांनो, इकडे आता काव्याच्या जवळची म्हणजे तिची मैत्रीण अनिशा घरी आलेली असते आणि काव्य तिला मिठी मारून खूप रडत असते. काव्य म्हणते की बरं झालं तू आलीस अनिशा. काव्य म्हणते की मला काही दुखलं फुकलं ना की मी नंदिनी ताईच्या कुशीत जायचे, तिला अशी घट्ट मिठी मारायचे. काव्य म्हणते की पण आता सगळं गमावून बसले ग मी अनिशा, माझ्या नंदिनी ताईला सुद्धा आणि माझ्या देशमुखांना सुद्धा. इकडे अनिशा म्हणते की काव्य अगं रडू नको, मी आहे ना तुझ्यासाठी. ही खारुताई ना, ही खारुताई नेहमी तुझ्या बाजूने आहेत ग. काव्य म्हणते की तू आहेस ग अनिशा. ही काव्य म्हणते की पण मला माझा बोका पण हवा होता ना सोबत, आता कुठे हवासा झाला होता तो आणि काय होऊन बसलं ग हे. काव्या म्हणते की असं वाटतं आधीच तुझं ऐकायला हवं होतं, त्यांच्याबद्दल मला काही जे वाटत होतं ना ते सांगायला हवं होतं अनिशा. अनिशा म्हणते की तू हे काल तर त्यांना सांगणारच होती ना काव्या. काव्या म्हणते की सांगणार होते,
खरंच सांगणार होते. काव्या म्हणते की कालचा अर्धा दिवस खूप सुंदर होता अनिशा माझ्यासाठी. मी छान रेडी झाले होते, छान साडी नेसले होते. इकडे काव्या आठवणीत रमते आणि म्हणते की पार्थने सुद्धा छान कोट घातला होता, किती हँडसम दिसत होते ते. त्यांना सांगायचं होतं मला, हिरो दिसतायत तुम्ही, माझे हिरो. इकडे काव्या म्हणते की अप्रिशिएट करायला हवं होतं ना मी, राहून गेलं ग अनिशा. काव्या म्हणते की ते बघ ना, मला नेहमी अप्रिशिएट करता, एनकरेज करत आले. आणि इकडे अनिशाला हे ऐकून खूप छान वाटतंय. इकडे काव्याला वाईट वाटतं आणि ती म्हणते की मी मात्र नेहमी दुसटेपणाने वागले ग त्यांच्याशी. ते त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यात प्रेम शोधत राहिले, पण मी मात्र ते कधी स्वतःवर येऊ दिलं नाही, कधीच नाही. पार्टीत सगळ्यांसमोर मला माझ्या गुडघ्यांवर बसून माझ्या मनातलं सगळं सांगायचं होतं ग अनिशा, पण नशिबाने त्याच्यासमोर मला गुडघे टेकायला लावलेत. इकडे काव्या म्हणते की काय होऊन बसलं ग हे. इकडे काव्या म्हणते की तुला माहिती का अनिशा, मी रेडी होत असताना पार्थ आले माझ्या जवळ. मला म्हणाले अहो गळ्यात काहीतरी घाला. मी म्हटलं कशाला, मला बाकी कुठलाही दागिना गळ्यात घालायचा नाहीये, माझ्याकडे हे तुम्ही दिलेलं छान गिफ्ट आहे ना. आणि बघा प्रेक्षकांनो, ते हात वर करून ते गिफ्ट आपल्याला सुद्धा दाखवते, आपलं काव्यार्थ मंगळसूत्र. आणि ही काव्या अनिशाला म्हणते की बघ काय होऊन बसलं ह्या मंगळसूत्राचं. काव्या रडते आणि म्हणते की काव्या आणि पार्थ वेगळे झालेत ग अनिशा, वेगळे झालेत. ही अनिशा तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती म्हणते की काव्या तू इकडे बस बघू. अनिशा म्हणते की नाही काव्या, काव्यात कधीच वेगळे होऊ शकत नाही. अनिशा म्हणते अगं युनिव्हर्स तुम्हाला दोघांना कधीच वेगळं होऊ देणार नाही. अनिशा म्हणते की फक्त तू होप सोडू नकोस. ही अनिशा म्हणते की तू असं समज की तू स्वतःच पार्थ जिजूंना तुझ्या पास्ट बद्दल सांगितलं आहे आणि त्यांना त्याच गोष्टीचा शॉक बसलेला आहे. आणि अनिशा म्हणते की असंही त्यांना कळल्यावर मॉरललेस ह्याच रिॲक्शन असतात ना त्यांच्या. इकडे अनिशा हिला खूप समजून सांगते की तू त्यांच्याशी बोल काव्या. इकडे काव्या काही बोलणार तेवढ्याच अनिशा म्हणते की हो, आणि तुमच्यातला दुरावा कायमचा मिटवून टाक. अनिशा म्हणते की तू विसरू नकोस की तू काव्या आहे. अनिशा म्हणते की माझी काव्या कधीच हार मानत नाही. अनिशा म्हणते की आता तुला फक्त प्रेम एक्सप्रेस करून नाही चालणार. इकडे काव्याला समजत नाही, पण अनिशा म्हणते की तुझ्या प्रेमाने ते इम्प्रेस झालेत पाहिजे काव्या. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे अनिशाने एकदम बरोबर सांगितलेलं आहे काव्याला. तुम्हाला पण काय वाटतं हे नक्की कमेंट करा प्रेक्षकांनो, आणि लाईक करायला मात्र विसरू नका. अनिशा म्हणते की सो टेक इट ॲज अ चॅलेंज, गो अँड फाईट बॅक बेबी. अनिशा म्हणते की पार्थ जिजूंचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. अनिशा म्हणते की ते तुला नक्की माफ करतील. अनिशा म्हणते की काव्य आयुष्यात वादळं येतात ती आपल्याला तोडायला नाही, आपल्यातल्या पॉझिटिव्हिटीला, आपल्यातल्या ताकदीला जाग करायला. देवाने मारलेली फुंकर म्हणजे वादळ असतं. समोरच्यावर जीव तोडून प्रेम करणारी काव्या मी पाहिली आहे, ती कुठेतरी हरवून गेली आहे. ह्या वादळामुळे ती काव्या बाहेर आली पाहिजे. लिमिटलेस प्रेम करताना मी पाहिलं आहे तुला काव्या. आणि बघा इकडे अनिशाने खूप छान समजून सांगितलं असतं काव्याला, आणि ती म्हणते की आत्ताही तुला तेच करायचं आहे. आणि अनिशा म्हणते की पार्थवर. अनिशा म्हणते की अगं प्रेमाच्या ताकदीपुढे राजे रजवाडे सुद्धा झुकले आहेत. अनिशा म्हणती मग अगं हे तर टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहेत तर. आणि इकडे काव्या म्हणते की माझ्यासाठी ते माझ्या सारखे राजाच आहेत ना ग ते. आणि अनिशा म्हणते की हो ग माझी राणी. अनिशा म्हणते की माझे राजा राणी नक्की एकत्र येणार, खात्री आहेत ना मला. बघा प्रेक्षकांनो, इकडे अनिशा म्हणते की खारुताईचा वादा तुटू नाही देणार इरादा. बघा मैत्रीण असावी तर खरंच अनिशा सारखी. बघा यांच्या मैत्रीणा एक लाईक तर झालाच पाहिजे प्रेक्षकांनो, आणि एक कमेंट तर. इकडे बघा प्रेक्षकांनो, इकडे मानिनीताई आणि शारदाताई दोघी फोनवर बोलत असतात. मानिनीताई म्हणतात की असं नाही शारदाताई, पण तुम्हाला जर माहित होतं तर एक आई म्हणून तुम्ही मला सांगायला हवं होतंच ना. इकडे शारदाताई म्हणतात की खरं सांगू का. त्या म्हणतात की एक आई म्हणूनच मी विचार केला, मी कोणताही निर्णय घेतला असताना तरी दोन्हीपैकी माझ्या एका मुलीवर तर अन्याय झालाच असता. आणि इकडे मानिनीताई म्हणतात की नाही अहो असं कसं म्हणतायत. बघा इकडे शारदाताई म्हणतात की हो असंच आहे. मी जर काव्याला सांगितलं असतं की तू हो पुढे आणि सगळं खरं खरं सांग तर मग नंदिनीने माघार घेतली असती,
आणि इकडे त्या बोलतात, अगदी बरोबरच बोलतात. त्या म्हणतात कदाचित पार्थनेही माघार घेतली असती, मग जीवा आणि काव्याचं लग्न नक्कीच झालं असतं. पण नंदिनी आणि पार्थने पुन्हा एकमेकांशी लग्न नसतं केलं. कुठल्या ना कुठल्या विचाराने माझी एक मुलगी तर दुःखात राहणारच, हे मला दिसत होतं. आणि इकडे मानिनीताई म्हणतात की अच्छा, म्हणूनच तुम्ही काव्याला न सांगण्याचा सल्ला दिला. शारदाताई म्हणतात की हो, त्यामुळे तर किमान जीवा आणि नंदिनीचा संसार सुरू राहिला. पार्थ आणि काव्याच्या संसाराची शक्यता तयार झाली. तुमच्यापैकी कोणाला एकाला तरी विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं होतं. त्या म्हणतात की एवढं मोठं सत्य मी लपवलं, ही मोठी चूक झाली असेल. पण इकडे मानिनीताई म्हणतात की नाही अहो शारदाताई, असं मला कधीच म्हणायचं नाहीये. त्या म्हणतात की तुम्ही प्लीज असा विचारही करू नका. त्या म्हणतात की बरोबर आहे हो तुमचं, तुम्हाला त्यावेळेस जो योग्य वाटला तोच तुम्ही सल्ला दिला. आम्हीच कदाचित आम्हालाच ओळखता आलं नाही. काय कमाल आहेत ना पण काव्याची, मानलं पाहिजे तिला. म्हणजे बघा ना, तुम्ही जो सल्ला दिला तो तिने मांडला आणि मनावर दगड ठेवून ही मुलगी इथवर आली हो. बाकी सहन करण्याच्या बाबतीत कोणी जास्त सोसलं आहे, कोणी जास्त त्याग केला आहे, हे सांगणं तर अवघडच आहे. आणि आई वडील म्हणून आपण कुणा एकाचीच बाजू तर घेऊ शकत नाही. मानिनीताई म्हणतात की शारदाताई, मी मागे पण विक्रमना म्हणाले होते, या सगळ्यावर ना डिवोर्स हा पर्याय नसू शकतो. आपण आपल्या मुलांना विश्वास द्यायला हवा, काळच सगळं ठीक करेल. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे नंदिनीच्या घरी कोणीतरी आलेलं असतं आणि ती दरवाजा उघडते तर काय, वकील असतो, त्यांचा काउन्सिलर. आणि तो म्हणतो की हाय नंदिनी मॅडम. ते म्हणतात की यावेळी इथे बोलवलं. नंदिनी म्हणते की हो, या ना आत या. आणि त्यांना मध्ये बोलवते आणि बसायला लावते. ते दोघे जण बसतात आणि समोर देवीचा फोटो असतो, तर ते काउन्सिलर देवीच्या पाया पडतात. आणि ते काउन्सिलर म्हणतात की वा. तेवढ्यात नंदिनी म्हणते की माहेर आहे माझं. आणि ते काउन्सिलर म्हणतात की हो अच्छा, म्हणजे तुम्ही नवऱ्याला त्रास द्यायला माहेरी आलात का. नंदिनी म्हणते की आता मी कायमचीच माहेरी आली. बघा त्या काउन्सिलरला माहित नसतं आणि तो विचारतो की सगळं ठीक आहेत ना. बघा इकडे नंदिनीला लगेच ते आठवतं की काव्य आणि जीवाचा अफेअरचे फोटो. आणि तो वकील म्हणतो की तुम्ही अचानक मला बोलावलं. आणि नंदिनी म्हणते की कारण गोष्टच तशी आहे. नंदिनी म्हणते की मला फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स हवा आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे त्या वकिलाला जास्तच मोठा धक्का बसतो. आणि तेवढ्यात तिथे बाबा येतात आणि ते म्हणतात की अगदी बरोबरच बोलते आमची नंदिनी. आणि बघा बाबांचा आवाज ऐकून हे वकील आणि नंदिनी दोघेही उभे राहतात. बाबा नंदिनी जवळ येतात आणि त्या वकिलांना म्हणतात की बसा. आणि बघा तेवढ्यात नंदिनीची आई येते आणि त्यांना म्हणते की घ्या पाणी घ्या. ते वकील म्हणतात की थँक्यू. आणि नंदिनी म्हणते की मी ओळख करून देते. आणि नंदिनी म्हणते की माझे आई. ते वकील म्हणतात की नमस्ते. आणि नंदिनी म्हणते की माझे बाबा. ते वकील म्हणतात की नमस्कार. आणि नंदिनी म्हणते की मी डिवोर्स फाईल केलाय ते म्हणालेत ना, हेच ते काउन्सिलर. आणि शारदाताई म्हणतात की काउन्सिलर म्हणजे डिवोर्स होऊ नये म्हणून कोर्टाने नेमलेला माणूस, बरोबर ना. आणि ते वकील म्हणतात की करेक्ट, अगदी बरोबर बोलतायत तुम्ही. ते काउन्सिलर म्हणतात की नातं सहज तुटू नये, ते जोडून ठेवण्याची शक्यता पडताळून पाहाव्यात, याची आठवण करून देणारा माणूस म्हणजेच काउन्सिलर. आणि ते काउन्सिलर म्हणतात की आम्ही काउन्सिलर आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतो नाती टिकवण्याचा. आणि शारदाताई विचारतात की आजकाल खूप लोक येतात का हो डिवोर्स घ्यायला. ते काउन्सिलर म्हणतात की हो, प्रमाण वाढलंय खरं. नेटवर्क 5G झालंय, तसं नात्यांना फुल नेटवर्क देणारा विचारांचा टॉवर 5G व्हायला हवा, तसं पण होईल. आणि ते काउन्सिलर म्हणतात की काय लग्न संस्था इतकी कमकुवत नाहीयेत आमची. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे देशमुखांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. इकडे मानिनीताई आणि पार दोघे जण देवाजवळ दिवा लावतात आणि संध्याकाळचा श्लोक म्हणतात की शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपद शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. आणि इकडे दिव्या दिव्या दीपक्का. पार्थ म्हणतो की कानी कुंडल मोती हा, दिव्याला पाहून नमस्कार. इकडे मानिनीताई म्हणतात की दिव्याला पाहून नमस्कार. पार्थ म्हणतो की दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. आणि इकडे बघा पार्थ म्हणतो की घरातली पिढा बाहेर जाऊ दे, घरची लक्ष्मी. आणि तेवढ्यात तो शांत होतो. आणि मानिनी काकू पुढे म्हणतात की घरातली पिढा बाहेर जाओ, घरची लक्ष्मी. मानिनी ताई त्याला म्हणतात की म्हण ना पार्थ. आणि परत मानिनी काकू म्हणतात की घरची लक्ष्मी. आणि बघा प्रेक्षकांनो, काव्याची एंट्री घरात होत असते. ती तेवढ्यात म्हणते की घरची लक्ष्मी.
घरात येऊ. आणि बघा इकडे मानिनी ताई आणि पार्थ दोघेही काव्याकडे बघता आणि इकडे आपण बघतो की मानिनी ताईंना काव्याला बघून खूप आनंद झालेला असतो. इकडे काव्या म्हणते की म्हणा ना देशमुख. बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थच्या चेहऱ्यावर तर आपल्याला अशी शांतता तर वाटतेच आहे की त्याला आनंदच झाला आहे की काव्या परत घरी आली आहे. पण बघू आपण पुढे काय होतं ते. आणि बघा प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आता आपण बघू पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. इकडे काव्या म्हणते की देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला नाही म्हणायचं नसतं. आणि इकडे पार्थ हात पुढे करतो, तेवढ्यात तिथे रम्या येते. धीराच्या हातचा पेढा खाऊन आता नवऱ्याला प्रसाद द्यायला आलीयस का? आपल्याला माहिती की रम्या कशी आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे रम्या काव्याला म्हणते की तू घराबाहेर हो, चल चल. आणि तेवढ्यात ही काव्या काय करते, त्या रम्याचाच हात पिळते आणि ती रम्या जोर जोरात ओरडते, आई ऐक ऐक. आणि इकडे काव्या म्हणते की इथून पुढे जर तू पार्थ देशमुखांना त्रास द्यायला गेलीस तर मी स्वतः लग्न